नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या साठी ठरलेला मुहूर्त क्षणाक्षणाने जवळ येतोय आणि असं असताना क्षणाक्षणाने या निमित्ताने चालू असलेलं राजकारण अधिकाधिक तापतंय. या राजकारणात महाराष्ट्रात एका बाजूला उद्धव गट आहे आणि दुसऱ्या बाजूला इतर सर्व आहेत अशी जवळपास परिस्थिती आहे. कारण ज्या त्वेषानं आणि ज्या तीव्रतेनं संजय राऊत आणि त्यांचे नेता उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या रामजन्मभूमी आंदोलनातल्या योगदानापासून ते आत्ताच्या रामजन्मभूमी स्थानावरील भव्य श्रीराम मंदिराच्या निर्माणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याला प्रश्नचिन्हांकित करतायत, ते पाहता जणू काही रामजन्मभूमीच्या आंदोलनातून वगळलं गेल्याचं दुःख हे त्यांना अधिक असावं अशी शंका येते. या संपूर्ण स्थितीमध्ये एक उल्लेख झाला जो अनेक रामभक्तांना पटलेला नाही. तो खेदजनक आहे आणि तो वेदनादायी सुद्धा आहे. बोलण्याच्या ओघात असेल किंवा ठरवून असेल, संजय राऊत यांनी रामजन्मभूमीसाठी दिलेल्या 1 कोटी रुपयांच्या दानाचा उल्लेख केला. आपल्याकडे दान गुप्त असतं, दिलं दान घेतलं दान अशा पद्धतीचा उल्लेख होत नाही आणि कोणत्याही प्रकारे दान कुणी कुणाला किती केलं याची सार्वजनिक चर्चा संकेताला धरून नसते. पण 1 कोटी रुपये आम्ही आधी दिले, इतरांच्याकडून कोट्यावधीच्या देणग्या नंतर आल्या असं सांगून या संपूर्ण लढ्यात, जो लढा हिंदू समाजानं गेली 500 वर्ष अव्याहतपणे लढलाय, त्यातलं योगदान संजय राऊत अधोरेखित करू पाहतायत. आणि त्या निमित्तानं एक अत्यंत अयोग्य, असभ्य आणि संकेताला न धरणारी कृती दुर्दैवानं का होईना पण उद्धव गटाकडून झालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी विवेक जागृत ठेवत यावर लवकरात लवकर पडदा पाडायला हवा, राऊतांना नियंत्रित करायला हवं. अन्यथा आता 1 कोटीचा हिशोब काढलाय, भविष्यात ते आणखी काय बोलतील हे सांगता येणं अवघड आहे. कारण त्यांच्या अशा प्रकारे दानाच्या सार्वजनिक चर्चेमुळे अनेक रामभक्त दुखावले गेले आहेत. ज्यांची किमान संवेदना उद्धव गटाच्या सोबत होती त्यांना सुद्धा आता आपल्या संवेदनाचे बाबतीत आणि आपल्या भूमिकेबाबतीत पुनर्विचार करावा असं वाटू शकतं. कारण हा हिशोब रामाकडे मागितला जातोय अशाच प्रकारचे संकेत मिळतात. या चर्चेत आपल्यासोबत त्यानिमित्तानं अधिक खुलासेवार मुद्दे मांडण्यासाठी काही मान्यवर आहेत, त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत उद्धव गटाचे प्रवक्ता किशोर तिवारी आहेत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं जयंतराव माइंडकर आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्याकडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गणेश खंडकर आहेत. किशोरजी, पटकन पहिली सुरुवात आपल्यापासून. 1 कोटी रुपये दिले ही गोष्ट बोलायची असते का? तुम्ही आजवर आयुष्यामध्ये इतक्या वेळेला अनेकांना मदत केलेली आहे. मला माहिती आहे वैयक्तिकरित्या किशोर तिवारी यांनी शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं अनेक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. पण किशोर तिवारी या संपूर्ण प्रकरणामध्ये कधी भांडवल करताना दिसले नाहीत. एखाद्याच्या दारावर जाऊन कधी हे सांगताना दिसले नाहीत की अरे तुला मी एवढं दिलंय बरं का. असं करत नसतात, असं वागत नसतात. या सगळ्या गोष्टी आपल्या उबाटाच्या विश्वप्रवक्त्यांना सांगायला हव्यात का? प्रसाद काथे, तुमचे जय महाराष्ट्राचे डिजिटल व्ह्यूअर्स 10 लाखाच्या घरात चालले आहे याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. तुम्ही मुद्दा घेतला की राम जन्मभूमी न्यासकडे पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी देणगी दिली होती. त्यावेळेस मी होतो, कारण मी जनसंघात काम केलं, भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं, विश्व हिंदू परिषदेमध्ये सुरुवातीला डॉक्टर तोष्णीवाल त्यांचे उपाध्यक्ष होते, त्यावेळेस सिंगलजी होते. तर मला असं वाटते की ओघाओघाने निघाला असेल, मात्र सुरुवातीपासून राम मंदिर तिथे व्हावं याची शिवसेना या मागणीला धरून खुलं आलं होतं. नंतर जेव्हा ही विवादित जी होतं ढाचं ते पडल्यानंतर मला आठवते मी त्यावेळेस भाजपच्या कडून कारसेवक होतो. मात्र ही घटना होऊ नये याच्यासाठी त्यावेळेस उमा भारती आणि ऋतंभरा यांना सांगण्यात आलं की तुम्ही प्रबोधक भाषणं करायची नाही. आणि जेव्हा तुटत होतं त्यावेळेस सगळ्यात व्यथित लालकृष्ण अडवाणी होते.
तर प्रमोद महाजन म्हणत होते की बाबा हे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी केलं. तर आता मला सांगतो की जिथे रामाचा जन्म झाला होते तिथे भव्य राम मंदिर व्हावं या मागणीसाठी शिवसेना आग्रही होती. ठीक आहे. आणि आता ते मंदिर होत आहे. हे बघा, मी फार स्पष्टपणे सांगतो प्रसाद कादे, इतकं भव्य मंदिर होत आहे, त्याच्याबद्दल मी कौतुक करतो. आणि मोदीच्या कार्यकाळात होत आहे तर मोदीचंही कौतुक करतो. मात्र त्याच्यानंतर हे जे मंदिर निर्माणाचं श्रेय घेण्यामध्ये जे राजकारण होते त्याच्यावरच उद्धवजी थोडेसे नाराज आहेत. आणि आपण मला एक समजू शकतो, समजते की तुम्ही- आपण समजू शकतो की या पूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांनी स्वतःला डावलले गेलेल्याची भावना अनुभवलेली असेल. आपण ही वेळ तर त्यांनीच स्वतःवर आणली की ते स्वतःच भारतीय जनता पार्टीला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेले म्हणून आज ही वेळ आलेली आहे असं म्हटलं तर. हे प्रसाद हे बघ तू, आता तिथे सीताराम येचुरी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या नेत्यांना निमंत्रण आहे. म्हणजे न्यासाकडे यादी ही पीएमओ कडून येत आहे, पण पीएमओ कडून सर्व पक्षाला यादी येत आहे. मात्र यांचं असं म्हणणं आहे की ती शिवसेना जी आहे ती इलेक्शन कमिशनने आता एकनाथ शिंदे यांची रेकॉग्नाइज केली आहे, हे आहे ते आहे. मात्र महाराष्ट्राच्या विरोधामुळे उद्धवजी ठाकरे यांना आणि आमच्या पक्षातील प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात येत नाहीये. त्याची मला माहिती आली आहे. गणेश सांगेल सुद्धा. बिलकुल, मला असं बिलकुल ते म्हणायचं बोलतील. पण किशोरजी म्हणजे दोन गोष्टींच्या बाबतीत मतप्रदर्शन करतो. एक, तुमचा डीएनए संघाचा आहे हे तुम्ही आज मान्य केलं, भले आता विचारांनी वेगळ्या वाटेवर गेलेला असाल. त्यातला पुढचा मुद्दा घेतो, तो असा आहे की ज्याची मूळ चर्चा आहे, अहो दिलेल्या दानाची चर्चा करण्याची वेळ का आली? ही वेदना इतकी खोलवर रुजली आहे की आपण या आंदोलनात कुठेच उभे राहू शकत नाही, नैतिकदृष्ट्या या आंदोलनाच्या आपण जवळ जाऊ शकत नाही, हे रावतांना पटलेलं आहे का? म्हणूनच आता पैसे दिल्याची चर्चा करावी, दान दिल्याची चर्चा करावी. हे बघा, मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे आणि हा प्रश्न मी संजय राऊत यांचा प्रवक्ता असल्यासारखं तुम्ही मला विचारला. मात्र मी सांगतो की संजय राऊत यांची बोलण्याची एक स्टाईल आहे आणि त्या स्टाईलमध्ये ते बोलत होते की यामध्ये आमचे शिवसैनिक शहीद झालेत नाही, नेमके झालेत नाही, तर शिवसेनेनी त्यावेळेस याच्या जो न्यास कलेक्ट होत होता त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं. आता हा तुमच्या विवेकावर मी सोडतो की दिलेल्या दानाची चर्चा करावी की नाही करावी. क्या बात आहे. किशोर तिवारी, आपण अत्यंत शिताफीनं योग्य मध्यम मार्ग काढलात. मला पटकन जयंतरावांपर्यंत पोहोचायचंय. गणेशजी, सगळं ऐकून घ्या, साठवून ठेवा. तुमच्यासाठी काही वेगळे प्रश्न आहेत, तोपर्यंत मी तुमच्यापर्यंत नक्की येतो. जयंतराव, सर्वसाधारणपणे तुमच्या माझ्या घरातला संस्कार हा असं सांगतो की दान हे बंद मुठीत द्यायचं, त्याची चर्चा नाही करायची. पण इथं काय झालंय ते समोर आहे. परत परत त्या गोष्टीपर्यंत यावं लागतंय. अत्यंत खेदजनक पद्धतीनं ती बाब समोर येते की 1 कोटी दिले. अरे 1 कोटी दिले, मग केलं काय? म्हणजे या बदल्यात काय हवंय हा मुद्दा आहे. मी काही शिवसेनेचा प्रवक्ता नाही किंवा संजय राऊत हे माझे मित्र नाही किंवा त्यांच्याकडून मला काही माहिती आलेली असंही पण नाही. पण मी एक पत्रकार म्हणून निश्चितपणे सांगू शकतो की संजय राऊत म्हणा किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या मनात निश्चितपणाने एक सल आहे आणि ती सल म्हणजे त्यांनी पोलाइटली भाजपला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद मागितलेलं होतं. केव्हाही दिलं असं तरी चाललं असतं, आधी द्या किंवा नंतर द्या. अर्थात ते त्यांनी तुमच्या भाषेत किंवा रिअलिस्टिक पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात पकडून मिळवलं ती गोष्ट वेगळी. पण जी सल आहे ही 1 कोटी काढण्यामागे सुद्धा कदाचित आम्ही तुमच्या बरोबर 1989 पासून हात धरून 30 वर्ष राहिलो तरी पण तुम्ही आम्हाला आमची एक साधी मागणी मान्य केली नाही. ही सल नसणारच असं नाही किंवा माझं ठाम मत आहे हीच सल महत्वाची आहे. बरं, पण याच्यात एक टप्पा घेतो पटकन आणि गणेश खंडकरांकडे त्यानंतर पुढच्या प्रश्नाच्या निमित्तानं आपण पोहोचू. उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीला विचारतात की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपाचं योगदान काय? त्याचं उत्तर भाजपवाले आपापल्या पद्धतीनं देत असतात. आता भाजपला संधी मिळाली आहे. राम जन्मभूमी आंदोलनामध्ये
ठाकरेंचं योगदान काय हे विचारण्याची आणि त्याचं उत्तर सापडत नाहीये म्हणून 1 कोटीचा मुद्दा येतोय का, की आम्ही योगदान दिलं की नाही माहित नाही पण 1 कोटी तरी दिलेत हे विसरू नका, असं सांगण्याचा प्रयत्न राऊत करत असावेत उद्धव ठाकरेंच्या वतीनं? जयंतराव आपल्याला विचारलंय. मला नाही मला माझे आपण गणेश नाव घेतलं म्हणून थोडंसं कन्फ्युज झालो. 1 मिनिट. नाही, मला हे मान्य आहे की हा जो काही तुमचा प्रश्न आहे की 1 कोटीचा रेफरन्स, मला थोडंसं डिटेल द्यायचंय, अगदी किशोर तिवारींना रेफरन्स द्यायचंय आणि थोडासा गणेशच्याही बाबतीत घेतो. हे बघा, मुळात बाबरी कोणी पाडली आणि शिवसैनिक कुठे गेलेले होते. प्रसाद, आपण अनेक वेळा आपल्या चॅनलवर ही चर्चा केलेली आहे. शिवसैनिक मनोहर जोशींच्या सह केवळ लखनौ पर्यंत गेलेले होते. एकही शिवसैनिक हा अयोध्येला सुद्धा पोहोचला नाही. हे आपण दोघांनीही पण स्टुडिओत सांगितलेलं आहे, आपल्याला स्मरणात. हे पहिली गोष्ट. त्याच्यामुळे कोणताही शिवसैनिक नव्हता. खरा प्रश्न वेगळा आहे. कुठेही शिवसैनिक नाही हे ऑन रेकॉर्ड असताना त्यांच्याकडे एक तोफ होती. त्या तोफेचं नाव होतं बाळासाहेब ठाकरे. आणि ज्या घडलेल्या घटनेची घडलेल्या घटनेची जबाबदारी घेण्याची ताकद कोणाही भाजप नेत्यामध्ये नव्हती. त्यांनी सुंदरसिंग भंडारींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी असं सांगितलं की कदाचित शिवसैनिकांनी ती बाबरी पाडलेली असावी आणि त्याच्यानंतर शिवसेनेचं नाव आलं. नंतर लगेच शिवसेना नव्हती असंही सांगण्याचा प्रयत्न झाला. पण हे मुळात सगळं सुरू झालं की ही जबाबदारी कोणी घ्यावी आणि जबाबदारी घ्यायला अख्ख्या भारतात एकच माणूस होता, त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे. पुढे आपल्याला माहिती त्यांचे शब्द काय आहेत. अगदी त्यांचे जर पाडली असेल तर ती शिवसैनिकांनी असेल आणि त्यांचा अभिमान आहे इथपर्यंतच त्यांचं वक्तव्य होतं. किशोर तिवारी आपल्यापर्यंत यायचंय. मला गणेश खंडकरांना एक मुद्दा प्रटकन विचारून त्याचा खुलासा घेऊ द्यात, मग मी आपल्यापर्यंत किशोरजी नक्की येतो. गणेशराव, आता आपल्यासाठी बोलण्याचा वेळ आहे. मुळात ज्या पद्धतीनं 1 कोटीच्या दानाचा उल्लेख केला गेला याचा समाजात काय संकेत गेला असणार आहे? प्रसादजी, हे संजय राऊत आहेत, ते विश्व प्रवक्ते आहेत. ते सकाळी 9 वाजता काही बोलू शकतात, ते रात्री 12 वाजताही काही बोलतात. त्यांचा आपण कोणी हात धरू शकत नाही. मुळात प्रत्येक विषयात व्यक्तीने बोललंच पाहिजे का, हा त्याचा प्रश्न आहे. आणि मुळात आपण ज्या विषयाबद्दल बोलतोय आणि ज्या आविर्भावात बोलतोय त्या आविर्भावात बोललंच पाहिजे का, हा सुद्धा त्याचा प्रश्न आहे. मी मगाचपासून जी चर्चा ऐकतोय आणि किशोर तिवारींनी हा विषय एकदम म्हणजे ज्याला आपण सोज्वळपणे म्हणू शकतो, नाही त्यांची ती स्टाईल आहे आणि ते बोलले असतील तर बरोबर आहे. ते चॅनलवरती बोलताना भच अशा शब्दांचा ते ज्या पद्धतीने उल्लेख करू शकतात ते संजय राऊतच आहेत. त्यामुळे संजय राऊतांना काहीही बोलण्याचा प्रसादजी पूर्ण अधिकार आहे. पण मला जर तुम्ही वेळ दिलात तर मला 2 गोष्टी स्पष्ट करायच्या. असं आहे की संजय राऊत 1992 साली कुठे लेखणी धरून बसले होते मला माहिती नाही. पण म्हणजे आता किशोर तिवारींनी ज्या पद्धतीनं 2 उदाहरणं दिली, एक साध्वी ऋतंबरा आणि एक दुसरं होतं उमा भारतींचं. अख्ख्या देशामध्ये यांच्या सभा होत असताना आज जो काही विषय चाललाय ना, श्रेयवाद, आणि ज्या जयंत मायनीकर सुद्धा म्हणाले, मला आज सुद्धा आठवतंय की ज्या वेळेला संध्याकाळी मी काजूपाड्यात साखर वाटत फिरलो होतो, अर्ध्या चड्डीत होतो, संघाच्या शाखेवरनं निघालो, साहेब लोक हसत होती आम्हाला. आणि मी ज्यांना साखर वाटायला गेलो त्यांनी प्रश्न विचारला, अरे काय झालं? म्हटलं प्रभू राम जागेवर बसलेत. मी तुम्हाला प्रसंग यासाठी सांगतो की दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्तमानपत्र आम्ही वाचली ना आणि ज्याचा उल्लेख आता झाला, सुंदरसिंग भंडारींना हा प्रश्न ज्या वेळेला विचारला गेला की हे कृत्य कोणाचं आहे, मी आज परत एकदा सांगतो ना, त्याही वेळेला तर श्रेय घेण्याचा आम्ही प्रयत्न केला ना, आज आम्ही करत आहोत. हे सकल हिंदू समाजाचंच आहे. भले त्यामध्ये आम्ही किती हुतात्मे झालेलो असलो, मग ते हिमाचलमध्ये जो पहिला ठराव भारतीय जनता पार्टीने केला असेल, असो तो असो, किंवा अयोध्येची रथयात्रा असो, किंवा गावोगावी झालेलं किशोरजी ते शिलापूजन असो, जी शिला तुम्ही सुद्धा डोक्यावर घेतलेली असेल, आज तुम्ही मान्य करणार नाही कारण तुम्ही वेगळ्या वाटेवरती असाल. पण होय, हे सगळं करण्यात आम्ही होतो, पण तरी देखील आम्ही नव्हतो, कारण प्रभू राम
हे सकल हिंदू समाजाचं ती आमची धारणा जी तेव्हाही होती. पण आज गणेशराव एकाचं उत्तर नाही आलं. गणेशराव मुद्द्याचं उत्तर नाही येत की ज्या पद्धतीनं दानाच्या बाबतीतही दावेदारी केली गेली त्याचा संकेत काय गेला असेल समाजात, याच्यावर बोला जरा पटकन 30 सेकंदात. किशोरजींना आज कमी वेळ आहे, त्यांना मला आणखीन 2 वेळा संधी द्यायची आहे. मी मगाशीच म्हणालो, ज्या वेळेला निधी संकलनाचा विषय आला त्यावेळेला संजय राऊत यांनी उच्चारलेली वाक्य बघा, चंदा है पर धंदा है, हे त्यांचं वाक्य होतं. आणि हे कशासाठी चाललंय? 4 लाख स्वयंसेवक लोकांच्या दारोदारी जाऊन पैसे मागणार आहेत, कशासाठी हे केलं जात आहे? हे संजय राऊतांची वाक्य होती. प्रसादजी, आम्ही निधी संकलनासाठी दारोदारी फिरत होतो, कोरोनाचा काळ होता, कोरोनाच्या निमित्तानं अनेक सोसायट्यांमध्ये आम्हाला अडवलं गेलं आणि ती अडवणारी माणसं कोण होती हे सुद्धा आम्हाला प्रसादजी माहिती आहे. हो, प्रभू राम वरनं पाहत होते, किंवा तर या जगात देव असेल तर ज्यांनी ज्यांनी आम्हाला अडवलं त्यांना अद्दल घडलेली आहे. बिलकुल. हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे, हा कळीचा मुद्दा आहे आणि याच्यावर किशोर तिवारींपर्यंत पोहोचूयात. किशोर तिवारी, ज्या वेळेला लोक निधी संकलन करत होते, प्रभू रामाच्या मंदिरात सर्वसामान्यांचं योगदान असावं याच्यासाठी प्रयत्न होत होता, तेव्हा त्या निधी संकलनाची खिल्ली उडवणारे लोक 1 कोटी दिले म्हणून ऐकवतात. बघा आम्ही जयंतीनी तो विषय काढला किंवा गणेश सुद्धा बोलला. मी बोलतो ना की राजकीय दृष्ट्या आम्ही भाजपशी फारकत घेतली आणि महाराष्ट्रात पर्याय म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सरकार केलं. त्याच्यानंतर आमच्यावर मोठी टीका होत आहे की आम्ही हिंदुत्व सोडलं. तर हे समीकरण कसं आहे मला माहित नाही. आणि राम जन्मभूमीच्या लोकांनी सुद्धा भाजपच्या या श्रेय घेण्याच्या व 24च्या निवडणुकीवर डोळा ठेवून हे सगळं सुरू आहे. यांचा जो कार्यक्रम आहे त्याला प्रोत्साहन देऊ नये असं मला वाटते. आम्ही रामभक्त आहो याचं प्रमाणपत्र मला भाजपकडून नको, परंतु मी जे काही बोलतो की वातावरण निर्मिती करताना लालकृष्ण अडवाणी यांनी मोठा आणि प्रमोद महाजन हे या संकल्पनेचे हे होते. पण त्याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला की अटल बिहारी वाजपेयी यांच्या सोबत असणारा एक मोठा वर्गही होता की देशाच्या म्हणजे आम्ही यांचा आदर्श घेत होतो ते दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववादावर आणि गांधीचं सोशलिझम आपण घेतलं आहे, याच्यावर आपण काम करावं याच्यावर होते. मात्र भाजपला 2 वरून 272 पर्यंत घेऊन जाणारे राम आहेत. आणि पण तुम्ही पण 63 पर्यंत गेलात, ते रामामुळेच गेलात, हे विसरून कसं चालेल? आणि आज त्या रामाला दान दिलं तर त्याचा हिशोब रामाकडे कसा मागता? हे बघा, तुम्हाला एक सांगतो, प्रसाद काथे ती न्यास कमिटी जी आहे त्या कमिटीनी जमीन घेतली. तर कसं झालं की भाजपच्या नेत्यांना, भाजपचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी 20 लाखात घेतली व 2.5-3 लाखात विकली. तर कसं होतं की 25 लाखात विकली, 25 कोटीत विकली. तर असं झालं की त्याच्यात भ्रष्टाचार झाल्यानंतर शिवसेनेला विचारण्याचा अधिकार नाही हे म्हटल्यानंतर मला असं वाटते की या सगळ्या याच्यावर मला बोलावं लागेल. आणि याच्यासाठी मी थोडंसं तुम्हाला बोलतो की हा विषय विवादित कोणी केला? भाजपच्या नेत्यांनी केला जे तिथे सत्तेवर आहेत. तर व्यक्ती म्हणून भ्रष्टाचार झाला न्यासच्या फंडामध्ये असा आरोप झाला होता. मात्र मी त्या गोष्टींना महत्त्व देत नाही. जसं उज्जैनचं मंदिर झालं, राम मंदिर झालं अतिभव्य, तसंच मंदिर मुस्लिम समाजाने मथुरा व ध्यानव्यापी म्हणजे काशीला होऊ द्यावं. आता बघा, ठीक आहे, आता थोडासा मुद्दा तुम्ही विस्तारपूर्वक पुढे नेताय, पण जो आक्षेप तुम्ही मांडलात त्यावर गणेश खंडकरांना बोलायचं असं दिसतंय. गणेशजी, 1 मिनिटाचा वेळ आहे. मला आणखीन एक प्रश्न किशोरजींना आपल्या उत्तराच्या नंतर विचारायचा आहे. बोला गणेशराव. नाही, प्रश्न असा आहे की हिंदुत्वाच्या बाबतीत किशोरजी तुम्ही अतिशय छानपणे, ज्याला अमूल बटरवरनं घसरता येईल एवढ्या स्पीडने तुम्ही आता घसरलेला आहात. तुम्ही आमच्यावरती टीका करत असताना आज विषय राम मंदिराचा सुरू आहे, तुम्ही वारंवार श्रेय घेण्याचा विषय तुम्ही गोपाळजी मांडताय. गोपाळजी, थोडस नीट आठवा ना. शिलापूजनाची वीट तुम्ही सुद्धा डोक्यावरती घेऊन फिरला असाल ना, त्यावेळेला तुमची आमची काय स्थिती होती
1985 साली छगन भुजबळ एकमेव निवडून आलेला आमदार आणि 1990च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आणि 1989च्या निवडणुकीत आलेले शिवसेनेचे खासदार. मी आता याला काय म्हणाल, हिंदुत्वाच्या विषयावरती ज्या वेळेला डॉक्टर रमेश प्रभू मुंबईतनं निवडून आले, आम्ही हंसलाल भुंगरांच्या विषयावरती भारतीय जनता पार्टीने तुम्हाला समर्थन दिलं, तुम्ही निवडून आला, हे सगळे विषयात शिवसेना विसरली. जी तुम्ही हिंदुत्वाच्या नावाने किमान आम्हाला आज शिकवू नका. माझी एवढीच हात जोडून विनंती आहे. किशोरजी, तुम्ही तर फार उशिरा तिकडे गेलेलात. उभं आयुष्य तुमचं ध्वजप्रणाम करण्यात गेलंय ना साहेब. आपण एवढा मोठा अर्धवृत्त कसं घेऊ शकतो साहेब? ठीक आहे, एवढा यावर अर्धवृत्त आपण घेऊ नका विचारांपासून, प्लीज. माझी विनंती आहे तुम्हाला. गणेशजी, आता चर्चेला वेळेची मर्यादा आहे, मला जयंतरावांपर्यंत पोहोचायचंय. जयंतराव, आता आपण थोडंसं ना आत्ताच्या चालू असलेल्या मुद्द्याशी जोडून राहूयात. इथे कसं आहे, रामाच्या साठी कुणी काय केलं हा प्रश्न निश्चितच विचारला जाईल. तो आज विचारला जातोय, तो काल विचारला जात होता, तो उद्याही विचारला जाईल. आणि त्यावेळेला जेव्हा सांगण्याची वेळ येईल तेव्हा प्रत्येकाकडे काहीतरी सांगायला असायला हवं असं राजकारण्यांना वाटतं. आणि त्याचीच चढाओढ ही सर्वच पातळ्यांवर दिसतीये का? प्रसाद, एक गोष्ट मान्य करूया, ज्याचा थोडासा रेफरन्स आला. 1984 साली 2 असलेला 1972ला जर का 2014ला पोचलेला असेल तर तो या रामाच्या नावाच्या भरवशावर गेलेला आहे. तो राम कॅरीज इम्पॉर्टन्स. आता या रामात आमचा सहभाग काय? आणि एक फॅक्ट आहे, 1992ला सर्वात मोठा सहभाग जेव्हा भाजपचे, माझा सरळ दावा आहे, माझा सरळ आरोप आहे, जेव्हा भाजपचे सगळे नेते घाबरलेले होते, काय झालेलं आहे हे याचं जबाबदारी आपल्यावर घ्यायला, तेव्हा एकमेव शिवसेना प्रमुख होते ज्याचं वाक्य आपण आता दोघांनी पण म्हटलेलं आहे. या एका वाक्यामुळे उद्धव ठाकरेंच्याकडे पर्यायाने उभाठा शिवसेनेकडे एक फार मोठं की अरे ही तर आम्ही केलेलं आहे हे म्हणण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. 1 कोटीचं दान मी तुम्हाला माझ्या दृष्टीने सांगितलं, मी प्रवक्ता नाही तरी माझ्या अनालिसिसनुसार माझं म्हणणं असं आहे, ही सल आहे. आम्ही एवढं तुमच्या करता केलं, तुम्ही आम्हाला साधं 2.5 वर्ष देऊ शकले नाहीत. कदाचित संजय राऊत. हा मुद्दा चर्चेत तुम्ही 2दा आणलात. मी त्या अनुषंगानं पटकन एकदा गणेशरावांना संधी देतो. गणेशराव, मुख्यमंत्री पद भारतीय जनता पार्टीनं न दिल्याच्या वेदनेतून अनेक वक्तव्य होत चालली आहेत आणि त्याचं आता नैराश्यात रूपांतर होतंय का? बघा प्रसादजी, असं आहे, ज्या वेळेला युती झाली त्यावेळेला काही फॉर्म्युले ठरलेले होते, आम्ही काहीही बदल केलेला नाही. ज्या वेळेला शिवसेनेने 1996 साली ठाण्याची जागा आमच्याकडनं मागून घेतली त्यावेळेला तिथला जिल्हा परिषदा, तालुका पंचायत हे सगळे विषय त्यांनी ठेवले. 1990 साली ज्या वेळेला आपण युती केली आणि आम्ही निवडून आलो त्यावेळेला स्वाभाविक आहे, ज्याचे आमदार जास्त त्याच्याकडे विरोधी पक्ष नेते पद गेलं. आपल्याला नीट आठवत असेल, 1995 साली अखेर युतीचं सूत्र ठरत असताना ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्य, हे सूत्र आयुष्यभर असताना शिवसेनेला जर का सल असेल तर ती त्यांच्यासाठी. आम्ही मुंबई शहरामध्ये कायमच उपमहापौर राहिलो ना, आम्हाला कधी महापौर पद दिलं? शिवसेना कधी स्वतःच्या ताकदीवरती महापौर करण्यासाठी 227चं बहुमत घेऊन आली? 115 एकदा सुद्धा नाही. आम्हीच सोबत होतो ना, आम्हाला कधी महापौर पद दिलं? साधी स्थायी समिती नाही दिली हो. तर मग शिवसेनेनं छुप्या मार्गानं ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की होय आपलं आकड्याचं गणित जमतंय, त्यावेळेला तुम्ही खोटी नावं घेऊन या पद्धतीने सगळं सांगतात की होय आम्हाला मुख्यमंत्री पद तुम्ही होय म्हणालो होतो. असं होत नसतं राजकारणात प्रसादजी. काही नियम असतात, राजकारणात दिलेले शब्द पाळायचे असतात. शिवसेनेला वाटतं, आणि मी आज तुमच्या चॅनलवरती सांगतो, आज नाही तर उद्या 2004 साली ज्या वेळेला विधानसभेचा निकाल जाहीर होणार होता त्याच्या आदल्या रात्री मातोश्रीवर काय काय घडलंय या मुख्यमंत्री पदावरून, हे आज ना उद्या कधीतरी ज्यावेळी लोकांसमोर येईल त्या दिवशी उद्धवजींचा खरा चेहरा लोकांना कळेल. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. विषय हा रामजन्मभूमीच्या निमित्तानं सुरू होत मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. वेळे मर्यादेपोटी आपल्याला ही चर्चा इथे आटोपती घ्यावी लागते, अन्यथा या विषयाचे इतर अनेक पैलू जनसामान्यांच्या समोर आपल्याला आणता आले असते. ते यानंतर कधी ना कधीतरी निश्चित येतीलच. तूर्तास आपण दोन्ही मान्यवर आणि त्याचबरोबर किशोर तिवारी यांचा सुद्धा या चर्चेत सहभाग राहिला. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.